ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाते। उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचे हरित सौंदर्य आणि येऊरच्या डोंगर रांगामुळे ते शहराचं हृदय बनलंय। उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळी शेकडो ठाणेकर येथे फिरायला, धावायला आणि व्यायामासाठी येत असतात। स्वच्छ पायवाटा, बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे ठिकाण निसर्ग प्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलंय। उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून तेथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातात। परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरलंय। ठाणे शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली असता त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून उपवन तलावाच्या मनोहर परिसरात श्री विठ्ठलाची तब्बल 51 फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे। त्याचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते येत्या 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडणार आहे। या प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची विधिवत पूजा होईल व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी होईल। तत्पश्चात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकारक हबप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हरिकीर्तनाचाही कार्यक्रम होणार आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी समाज उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे। येऊरच्या डोंगर रांगा आणि हिरवेगार सौंदर्य, स्वच्छ पायवाटा, बसण्याची सोय, अलीकडे सुरू करण्यात आलेला लेझर शो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, त्यानंतर आता 51 फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा देखावा या ठिकाणाच्या आकर्षणात अधिक भर घालणार आहे। भव्य मूर्तीमुळे उपवन तलावाचा परिसर हा ठाण्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे। त्यामुळे त्या 31 ऑक्टोबरला याचं मोठ्या दणक्यात उद्घाटन पार पडणार आहे। ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हादरून टाकणारी घटना घडली आहे। किरकोळ वादातून अल्पवयीन प्रियकरानं आपल्या अल्पवयीन प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 17 वर्षीय मुलगी सध्या गंभीर अवस्थेत असून 70 ते 80% तिचा अंग बसलाय। तर या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत आरोपी अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत होती। ही मुलगी पूर्वी मुंबईतील चेंबूर परिसरात राहत होती आणि त्याच काळात तिची ओळख त्या भागातील एका मुलासोबत झाली होती। काही दिवसांपूर्वी भाऊबीज निमित्त ती चेंबूरला गेली असता तिचा त्या मुलासोबत किरकोळ वाद झाला। त्याने तिला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली होती। मात्र त्यानंतर मुलगी घाबरलेली असतानाच 24 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील तिच्या घरात ही मुलगी घरी एकटी असताना अचानक घरातून धूर येऊ लागला।
परिसरातील नागरिकांनी तिच्या आईला कळवले। आई घरी परतल्यावर तिनं पाहिलं की मुलगी भाजलेल्या अवस्थेत पडलेली आहे आणि तिचा मित्र प्रियकर घरातच उपस्थित होता। त्याला प्रश्न विचारताच तो तिथून पसार झाला। जखमी मुलीला तत्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस रुग्णालयात पोहोचून तिच्या आईच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत तिचा अल्पवयीन मित्र याला ताब्यात घेत त्याची चौकशी करून त्याला बाल सुधार गृहात पाठवलाय। मात्र या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी 70 ते 80% भाजली असून तिला या आरोपीने पेटवले की तिने स्वतःहून पेट्रोल टाकून आत्महत्या केली याचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र या घटनेमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। 24 ऑक्टोबरला आपल्या इथे बाळकुंभ परिसरामध्ये आपल्याला एक सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान एक 17 वर्षाच्या मुलगी पेटलेली आहे आणि तिला सिव्हिल हॉस्पिटल इथून केम हॉस्पिटलला ऍडमिट केल्याची माहिती मिळालेली होती। तर तिथे आपण केम हॉस्पिटलला जाऊन माहिती घेतली असता तिच्या आईने सांगितलं की सकाळी ती घरी आली त्यावेळी तिचा मित्र जो आहे तो पण घरी आलेला होता। दोघं घरामध्ये असताना तिने ती जळालेली अवस्थेमध्ये होती। त्याच मुलाने तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलं होतं। त्याच मुलाने तिला काहीतरी केलं असावं अशी आईची तक्रार असल्या कारणाने आपण CR नंबर 790/2025 प्रमाणे खुनाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो विधी संघर्ष बालक आहे त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर करून बाल न्यायालयाने त्याला बाल सुधारगृहामध्ये ठेवलेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आता ह्यापुढे चालू आहे। प्राथमिक माहिती तशीच आहे की त्या दोघांची चांगली दोस्ती होती। एका एरियामध्ये राहत असल्या कारणाने ते एकमेकांना ओळखत होते। प्रेम आहे असं समजलेलं आहे। अजून नाही त्याबाबत तपास चालू आहे। मुलांच्याकडे प्रॉपर लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे की कुठल्याही छोट्या गोष्टीने असा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला नाही पाहिजे। या संदर्भात पालकांनी वेळोवेळी मुलांशी संवाद साधला पाहिजे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी राज्य शासनाच्या निधीतून सुरू करण्यात आलेली आरोग्य मंदिरे ही योजना प्रत्यक्षात किती कार्यक्षम आहे याचा पर्दाफाश आमदार संजय केळकर यांनी केलाय। ठाणे महानगरपालिकेने आपला दवाखाना योजना बंद केल्यानंतर नव्याने 43 आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली होती। मात्र आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता वास्तव समोर आले।
अनेक ठिकाणी ही आरोग्य मंदिर बंदच असून उद्घाटनानंतर त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचं उघड झालंय। विशेषतः ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरातील 3 आरोग्य मंदिरे, मीठबंदर रोड, धोबीघाट आणि बारा बंगला येथील ही सर्वच आरोग्य मंदिरे उद्घाटनानंतर बंद अवस्थेत दिसलेत। या ठिकाणी उभारण्यात आलेले कंटेनर बिनवापर पडून आहेत। उद्घाटनाची फीत अजूनही लोंबकळत आहे, तर आजूबाजूला अस्वच्छता, चिखल आणि कचऱ्याचा साठा दिसून आलाय। या दृश्यांनी ठाणेकरांच्या अपेक्षांना धक्का बसला असून केळकर यांनी थेट ठाणे महापालिका प्रशासनावर आणि संबंधित ठेकेदारावर बोगस कारभाराचा आरोप केलाय। आमची आयुक्तांकडे मीटिंग झाली तेव्हा आपला दवाखाना हे सगळे बंद झाले। त्यावेळेला मला सांगण्यात आलं की आम्ही 43 ठिकाणी आरोग्य मंदिरं जी राज्य शासन केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहेत, अजून पुढची करणार आहोत। एकूण 67 केंद्र चालू करणार आहोत। मी आज या ठिकाणी 3 आरोग्य केंद्राला भेटी द्यायला आलो। आता हे बघा, हे जे केंद्र 1 महिन्यापूर्वी सुरू केलंय, हा एरिया जो आहे त्या एरियाचं नाव आहे सावरकर नगर, मीठबंदर रोड, सावरकर नगर। बरं, ही बंद राहण्याची वेळ नाहीये। मी अशा वेळेला आलोय की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे। तुमची अवस्था बघा, म्हणजे रिबीन जी कापलेली आहे, कोणी कापली, काय कापली, काहीच माहिती नाही। हे शासनाचा उपक्रम महापालिका राबवते, ही रिबीन तशीच आहे। समोर कचरा दिसतोय आणि सगळं बंद आहे। कशा करता, कोणाची फसवणूक करता तुम्ही? ही फसवणूक संजय केळकरची नाही आहे, तुम्ही ठाणेकरांची, गोरगरीब जनतेची फसवणूक करताय। आणि त्याच्यामुळे जी आरोग्य केंद्र बंद ठेवून सुद्धा तुम्ही भूलथापा मारताय की 43 आरोग्य मंदिरं चालू आहेत म्हणून त्याला मंदिर नाव देत आहे। तर महापालिकेने त्याच पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे। जे कोणी हे घाईगर्दीमध्ये उद्घाटन करतायत ना, त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ही क्रूर चेष्टा जी आहे ती बंद करा लोकांची। दरम्यान या घडामोडीवर शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांनी केळकर यांच्या आरोपांना तीव्र प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी सांगितलं की त्या आरोग्य मंदिराचं केवळ भूमिपूजन झालंय, उद्घाटन अद्याप बाकी आहे, त्यामुळे मंदिर बंद असल्याचा आरोप चुकीचा आहे। त्यांनी आमदार केळकर यांना आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिलाय। याचबरोबर त्या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिकांनीही प्रतिक्रिया देत सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांमुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणि निधी मिळते। विकास थांबलेला नाही, लवकरच आरोग्य मंदिराचं उद्घाटन होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूयात। सगळ्यांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। मला वाटतं पर्दाफाश म्हणजे काय, म्हणजे त्यांना दाखवायचं होतं की मी कोपरीत आरोग्य केंद्र चालू केलेलं आहे, तर मला अभिमान वाटतं की त्यांनी ते दाखवलंय। पण त्यांनी त्याचा पाठचा विचार नाही केलाय की तो एक शब्द वापरलाय, उद्घाटन। मला वाटतं आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे, हिंदू धर्मामध्ये कुठेही चांगलं काम होत असेल तर आपण तिथे श्रीफळ फोडतो, गणेशाचं नाव घेतो आणि त्या जागेचं पूजन करतो। आणि मला असं वाटतं इथे एक चांगला दवाखाना होणार आहे आणि हा दवाखाना इथे असलेल्या स्थानिक, मला वाटतं जवळजवळ 350, 650, 700 घर आहेत तिथे। सावरकर नगर असेल आणि श्रमदान पासून मला वाटतं श्रीसृष्टी इथे पूर्ण जो एरिया आहे, कोळीवाडा, चंदनी कोळीवाडा, इथे सगळं स्लम एरिया आहे। आणि या सगळ्या लोकांची मागणी होती की इथे आरोग्य केंद्र पाहिजे। या लोकांना बरंच लांब जावं लागतं आणि मला वाटतं आरोग्य केंद्र हे आपल्या इथे सेठ लक्ष्मीचंद पतीचंद इथे आहे, इथे डिलिव्हरी वॉर्ड देखील आहे। परंतु आरोग्य केंद्र असल्यामुळे हा ज्या महिला येतात त्यांना तिथे बराच त्रास होतो, कारण सगळ्या पद्धतीचे पेशंट तिथे येत असतात आणि महिलांना बसायला जागा नसते। त्याच्यामुळे कोपरीमध्ये जिथे जागा असेल तिथे ह्या आरोग्य केंद्राचा आपण वापर करून द्यावा। आणि मला असं वाटतं की केंद्र शासनाचा हा निधी असल्यामुळे मी सगळ्यात प्रथम आजचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांचे लाडके भाऊ मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचे आणि मला वाटतं खासदार नरेश म्हस्के साहेबांचं मनापासून धन्यवाद देईल की केंद्र शासनाचा निधी आजपर्यंत कुठे येत होता आणि कुठे जात होता हा प्रत्येक एरियातील जनतेला माहिती पडत नव्हतं। परंतु मला अभिमान वाटतोय की माझ्या कोपरीमध्ये नाही तर या ठाण्यामध्ये जे नरेश म्हस्के साहेब असतील, आमचे शिंदे साहेब आहेत, एक देखील निधी फुकट जाऊन देत नाही। महाराष्ट्र शासनाचा निधी असू दे किंवा केंद्र शासनाचा, आणि त्यांनी पुरेपूर वापर करून त्या तो निधी जो आलाय तो पूर्ण एरियामध्ये त्यांनी वापरलेला आहे। अशाच पद्धतीचा हा निधी इथे आणलेला आहे खेचून। मी सांगेल केळकर साहेब हे आमदार आहेत, त्यांनी पण त्यांच्या इथे बरेच मला वाटतं अशा स्लम एरिया असतील, त्यांनी असा पर्दाफाश करून तिथे जाऊन अशा आरोग्य केंद्रावरती बोर्ड दाखवण्यापेक्षा त्यांच्या इथे स्लम एरिया असेल तर अशा आरोग्य केंद्रासाठी निधी त्यांनी तिथे न्यावा आणि त्यांनी तो खेचून न्यायला पाहिजे। त्यासाठी अभ्यास लागतो,
त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यासाठी निधी आणायला एक ताकद लागते आणि मला वाटतं विकास कामाची आवड लागते. फक्त कुठे कामं असेल, कुठे चुका असतील तिथे जाऊन बाईट देणं हे सगळ्यांना सहज आहे, पण प्रत्येक एरियात विकास कामं करणं हे सगळ्यांना जमत नाहीये. आणि मला वाटतं त्यांना ते जमलं नसेल आणि त्यांनी ते इथेच बघितलं असेल आणि त्यांना असं वाटलं असेल कुठेतरी दाखवावं. आणि मग एखादं भूमिपूजन करणं चुकीचं आहे का, हा प्रश्न मी त्यांना विचारेन.